धन्यवाद डीजे. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आता आणखी एक मोठा सामना जेथे जय बजरंग पुंडास आणि त्यांच्या विरोधात मतीन स्पोर्ट महापोली अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. नुकताच मतीन स्पोर्ट महापोलीने एक सामना जिंकला आणि आता पुंडासच्या विरुद्ध आणखी एक सामना खेळण्याची तयारी त्यांची तुम्हाला बघायला मिळते. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द क्वालिटी क्रिकेट. आम्ही शेलारकर आयोजित जय बजरंग पॉवर शेलार कप 2025. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आजचा पहिला दिवस यशस्वी खेळ आपल्याला पहिल्या दिवसामध्ये बघायला मिळाला. अतिशय सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी आजच्या पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपण अनुभवली. आणि जरूर आता येणाऱ्या 5 ते 6 दिवस देखील असाच खेळ तुम्हाला पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही. उद्या देखील असोसिएशनच्या अंतर्गत 10 संघ तुम्हाला खेळताना दिसतील. त्याच्यामध्ये रियांश स्पोर्ट्स सावे जरूर त्या संघाला बाय आहे. परंतु पहिला सामना असेल आई गावदेवी दादूपाडा विरुद्ध जय बजरंग पॉवर शेलार ए. दोन्ही टीम बरोबर 9 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना असेल वीर बजरंग धोंडा वडवली वर्सेस वीरा स्पोर्ट्स सावे. तिसरा सामना उद्या पाहणारा जरीमरी खांडपे ए विरुद्ध पप्पू 11 नांदेडने. उद्याच्या दिवशी येणार बोरपाड्याच्या विरोधात सिकंदर महापोली असाही सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि उद्या गावदेवी कोदिवली या संघाला देखील ऍक्शन मध्ये पाहायला विसरू नका. हा होता उद्याचा लॉट्स. परंतु आता या मॅच कडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. जय बजरंग पुंडा संघानं टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. चला पुंडा संघ 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाठवायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. कैफ आणि त्याच्या सोबतीला आरमान. षटक क्रमांक पहिला घेऊन बॉलिंग मार्कवर मयूर सज्ज होतोय. ओ मयूरचा पहिला बॉल अगदी खोलात टाकला होता त्या ठिकाणी. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनच्या दिशेनं भावेश त्या ठिकाणी सज्ज आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगल आणि या सिंगलच्या सहाय्यानं स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना बॅटर कैफ. कैफ या अगोदरच्या सामन्यामध्ये स्वस्तामध्ये आउट झाला होता. परंतु आता या महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असेल. वेलकम दिनू बोई. वन्स अगेन आपलं पुन्हा स्वागत असेल. मुकुल पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट. अरमान मागच्या सामन्यात चांगला खेळला होता. हा बॉल सोडून दिला. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न. लाईन थोडीशी चुकीची आहे. एक्साच्या मदतीने आता धाव मिळेल आणि धावफलक आता दोन्ही आकड्यावरती. आज पहिल्या मॅच मध्ये धावांचं संरक्षण पाहायला मिळालं. त्याच्यानंतर मी स्पोर्ट कवाडनं नक्कीच इकॉनॉमिकल गोलंदाजी करत असताना कमीत कमी धावांवरती राखत असताना तोही सामना जिंकला. म्हणजे आज धावांचं संरक्षण, धावांचा पाठलाग, एव्हरेज क्रिकेट पाहायला मिळाला आहे. चांगला होता हा चेंडू. थोडासा एक्स्ट्रा बाउन्स घेणारा, थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल कटर होता जो लेफ्टी बॅटरसाठी आतमध्ये वळण घेणारा होता. इन स्विंगर होता लेफ्ट हँड बॅटर समोर आणि मुकुलच्या माध्यमातून हा चेंडू डॉट येतोय. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात जो संघ करतो ना तो संघ पुढे जाऊन त्या मॅच मध्ये पकड निर्माण करतो. पुन्हा दिशा इन बॉल. आणखी एक वाईट चेंडू. एक्साच्या मदतीने आतापर्यंत 2 धावा खर्च केलेल्या. धावफलक अगदी आपण पाहिलं तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. आणि आज तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं मी स्पोर्ट कवाडचा खेळ 2 मॅचेस त्यांनी जिंकल्या. त्यानंतर आज जय हनुमान खोनीनं देखील अतिशय सुंदर खेळ साकारलाय. चालू सामन्यातील विजेता संघ जय हनुमान खोनीच्या विरुद्ध तुम्हाला खेळताना दिसेल. कमी गतीने टाकलेला बॉल चांगला बाउन्स प्राप्त केला. स्लो बाउन्सर होता. बॅटर अर्ली खेळला आणि हा चेंडू मात्र डॉट येतोय. अशा प्रकारचे व्हेरिएशन्स असणं गरजेचे आहेत. आणि तसंही मुकुल एक वर्सटाईल बॉलर आहे. मी पहिल्या बॉल पासून खरं तर लगेचच या ठिकाणी रिअलाइज झालं की मुकुलकडे कटर चांगला आहे. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरीज टाकतोय. याचाच अर्थ की लेग कटर त्याच्याकडे चांगला आहे आणि कमी गतीने चेंडू टाकण्याची क्षमता तो ठेवतो. या व्हेरिएशन्स फार महत्वाच्या असतात. म्हणजे परिस्थितीनुसार तुम्हाला आपल्या बॉलमध्ये चेंजेस करता येणं गरजेचे आहेत.
परंतु या गोष्टीकडे कुठेतरी मी म्हणेल लक्ष केंद्रित करावं लागेल मुकुलला. अधिक वेगानं जेव्हा जेव्हा टाकण्याचा प्रयत्न केलाय, पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. यस सर, चर्चा सुरू होती. एक्साच्या मदतीने धावा खर्च होत आहेत आणि धावफलक आता 2 धावांनी पुढे वधारत असताना तुम्ही पाहता स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतोय 5 या आकड्यावर. डॉट बॉल ही टाकलेत, परंतु हे अशा प्रकारच्या एक्स्ट्राच्या धावा खर्च करणं. या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. संधी आहे बॅटर कॅप स्ट्रायकिंग एंडला. कैफ फ्री माइंडेड फटका इथे खेळणार का? मुक्तपणे फटका त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळेल का? ड्राइव्ह करण्यात आला, गॅप फाइंड केला मिड विकेटला. 2-2 क्षेत्ररक्षक धावतायत. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाचा, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही. सौरभ त्या ठिकाणी सज्ज होता आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड आता आपण पाहतोय 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. लागोपाठ दुसऱ्या सामन्यामध्ये मतीन स्पोर्ट महापोली संघ खेळताना 10 संघांचा पूल प्रत्येक दिवशी तुम्हाला बघायला मिळतो. आणि या ठिकाणी अप्पर कट लगावण्याचा प्रयत्न, बाउन्स जास्त मिळालाय. हवे ते चेंडू, कव्हरचा फील्डर, डाऊन दी बॉल. आता चुकी होणार नाहीये. पहिला धक्का. आणि धावफलकावरती 7 असताना पहिला धक्का लागलेला आहे तो मतीन स्पोर्ट महापोली संघाला. चांगला लेंथ मध्ये बदल केला आणि त्याच्याचमुळे ती सफलता प्राप्त करत असताना नवीन बॅटर जिशानच्या बॅटमधून चांगल्या धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगल्या रन्स त्यानं आपल्या बॅटच्या सहाय्यानं बनवल्या. तो जिशांत आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बॅटिंग करण्यासाठी 3ऱ्या क्रमांकावरती आल्या. मुकुल पुढचा बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. समोरच्या दिशेने लॉंग ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं. आणखी एक डॉट बॉल आणि याचबरोबर पॉवर प्लेचं षटक समाप्त होतोय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला बघायला मिळेल 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड. 7 धावा धावफलकावरती लागल्यात आणि जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मात्र या ठिकाणी करता आलेली नाहीये. जय बजरंग पॉवर शेलार चषक तुम्ही पाहतायत. स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील रंगतदार हा खेळ तुमच्या बेटीस. प्रत्येकी संघाने आज जो संघ येथे दाखल झाला त्या संघाने आज चांगली खेळी करत असताना जरूर या स्पर्धेमध्ये कुठेतरी एक आपल्या नावाचा डंका वाजवण्याचा प्रयत्न केलाय. कारण 2 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. सुरुवातीच्या दोन्ही दिवसांमध्ये कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत मॅचेस तुम्ही पाहाल आणि त्याच्यानंतर भिवंडी कल्याण ठाणे ग्रामीण मधील संघांना तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहाल. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिले. चला वेळ कमी घ्या आता. जय बजरंग पुंडास टीमला विनंती असेल सेकंड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी आकाश बॉलिंग मार्कवर येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. आकाशचा पहिला बॉल शफल झालाय, पूल केलाय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे बॉल. षटकार. हालांकि काफी पीछे रखी हुई गेंद थी. हाफ रैकर उस पर प्रहार करते हुए बल्लेबाज अरमान के बल्ले से आता हुआ ये बड़ा सिक्सर. हालांकि इसी तरह से स्ट्रोक लगाने होंगे यदि इस मुकाबले में ज्यादा से ज्यादा रन बनाने. काफी बड़ा है टूर्नामेंट और यदि अगर आपकी टीम को इस टूर्नामेंट में आगे बढ़ाना है, आगे लेकर जाना है
लिए जाना है तो फिर इसी तरह बल्लेबाजी होनी भी जरूरी। आकाश को कहीं ना कहीं लेन में बदलाव करना होगा। ज्यादा पीछे रखी हुई गेंद थी जिस पर ये छक्का लगाया बल्लेबाज अरमान ने। अरमान और जीशान के इस मुकाबले में भी ज्यादा अच्छी पारी नहीं खेल पाए अपने टीम के लिए। सिर्फ 3 रनों का योगदान अपने टीम के लिए। वो इस बार आड़े बल्ले से अक्रॉस लाइन इस गेंद को घुमाया, लेकिन मिस टाइमिंग, मिड विकेट पर कोई गलती नहीं। एक और करारा झटका, अरमान को लौटना पड़ेगा। ये दूसरा खिलाड़ी बाहर, मतीन स्पोर्ट महापुली को लगता हुआ ये दूसरा। वापसी में तो कहूंगा यहाँ पर गेंदबाज आकाश के द्वारा जिस तरह से पहली गेंद जहां पर पीछे रखी हुई गेंद थी वहां पर कहीं ना कहीं बड़ा स्ट्रोक बल्लेबाज अरमान के बल्ले से आया और उसके तुरंत बाद क्या बदलाव किया अपनी गेंदबाजी में। जिस तरह से आगे रखी हुई गेंद थी, आड़े बल्ले से क्रॉस बैटेड स्ट्रोक लगाना चाहते थे, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश और वहां पर कोई गलती नहीं, मिड विकेट पर अच्छा कैच पकड़ा और ये दूसरा झटका लगता हुआ। नए बल्लेबाज कैस कैस मैदान में आते हुए चौथे नंबर पर। लॉन्ग ऑन डीप में मिड विकेट, स्क्वायर लेके फील्डर डीप में प्रोटेक्शन करते हुए। ओ इस बार खराब गेंद, लेग समोर आती हुई गेंद और इस गेंद को निकाल दिया फाइन लेग बाउंड्री की तरफ। फील्डर गेंद का पीछा करते हुए, हालांकि दूसरे रन का भी कोशिश वहां पर किया है, रन आउट का मौका भी बना था, लेकिन यहां से क्या कुछ हुआ है, मेरे ख्याल से 2 रन पूरे किया वहां पर, एक ही रन है और 1 रन की मदद से अब टीम की टोटल आगे बढ़ती हुई 14 रनों पर। हालांकि ये खराब गेंद थी, लेगस्टंप की दिशा में आती हुई कहीं ना कहीं दिशा से भटकते दिखे वहां पर गेंदबाज आकाश। फिर फुल टॉस, फिर घुमाया गेंद को, मिड विकेट पर फील्डर मौजूद है। फील्डिंग अब अच्छे स्तर पर हमें देखने मिली है जय बजरंग पुंडास के द्वारा। जिस तरह से सभी फील्डर्स ने फील्डिंग का प्रदर्शन किया, हालांकि कैचेस अच्छे देखने को मिले, फील्डिंग का प्रदर्शन अच्छा स्तर पर हमें देखने को मिला। वही ये नतीजा है, वही एक कारण है कि कहीं ना कहीं अब मतीन स्पोर्ट के बल्लेबाजी में कहीं ना कहीं गिरावट हमें देखने मिली है। 15 रन। ओ इस बार सामने सीधा उठाया, डाउन द ग्राउंड, गेंद मैदान के बाहर, 6 रन। लगाया था, ओवर पीछे गेंद थी, सीधा गेंदबाज के सर के ऊपर से डाउन द ग्राउंड या सिक्सर लगाते हुए बल्लेबाज कैस। ओहो इस बार फिर एक बार बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश थी, लेकिन इस बार गेंद अंदर आती हुई कहीं ना कहीं नीचे बैठती हुई। इसके साथ ही 2 ओवर का खेल यहाँ पर पूरा होता हुआ, 2 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल 21 रन, 21 पर 2 विकेट अब तक गवाई मतीन स्पोर्ट महापोली ने। चांगला पलटवार करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा होत्या आणि तदनंतर या धावा येणं गरजेच्या होत्या, ज्या धावा आपण पाहतोय कैसच्या बॅटमधून एक सिक्सर आणि अरमानच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला। षटक क्रमांक 30 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय जय बजरंग पुंडा संघाकडून। रोशनचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। बॉलिंग मार्कवर सामना करेल बॅटर जिशांत। जिशांत या अगोदरच्या मॅच मध्ये फार सुंदर खेळला होता,
परंतु आता तोच खेळ याही मॅच मध्ये त्याच्या वतीने बघायला मिळेल का? रोशन तयार होतोय राऊंड द विकेट. रोशनचा पहिला बॉल लो व फुल टॉस ऑन साइडला पाठवल्या, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येतोय. दणदणीत चौकार. बॅटिंग पाहायला मिळाली. तो फुल टॉस बॉल होता, ताकद झोकली जिशांत आणि चौकार प्राप्त केल्या. रोशनचं स्वागत केलंय. ओ पुन्हा फुल टॉस. आता चुकीला माफी नाही. पुन्हा स्क्वेअर लेगच्या पलीकडे भिरकावून दिले बॉल. 6 धावांसाठी षटकार. कडक बॅटिंग. जी फटकेबाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. लाजवाब खेळ. पहिल्या 2 बॉलवर रोशनच्या विरुद्ध 10 धावा पूर्ण केल्यात आणि संघाची धावसंख्या आता 31 आकड्यावरती जाऊन पोहोचते. पती स्पोर्ट मापोली चांगल्या स्टेजवर, चांगल्या स्थितीमध्ये या लढतीचा आपण विचार केला तर चालू सामन्यातील विजेता संघ आणि जय हनुमान कोणी असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. कोणी संघ आपणही सज्ज राहायचंय. रोशन थोडासा दबाव स्पष्टपणे आता त्याच्या चेहऱ्यावर दिसतोय. यावेळेला अक्रॉस लाईन फटका होता. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना पुन्हा थोडंसं फंबल झालं आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. दबाव असतो. दबाव खरं तर ज्या वेळेला वेगानं धावा येतात त्यावेळेला गोलंदाजावर असतो आणि क्षेत्ररक्षकांवरही तो दबाव असतो. परंतु आता त्या दबावाला जुगारून तुम्हाला खेळ करावा लागेल, कारण तुम्ही स्पर्धा खेळतायत जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025. या विभागातील भिवंडीतील अग्रमानांकित ही स्पर्धा आणि सर्वोत्कृष्ट आयोजन असणारी स्पर्धांपैकी एक म्हणजेच शेलारची ही ट्रॉफी तुमच्या समोर. आणि तुम्ही ती ट्रॉफी खेळतायत म्हणजे तुम्हाला चुका करून चालणार नाही, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. छोट्या छोट्या चुका तुम्हाला येणाऱ्या काळात महागात पडत असतात. यावेळेला लाऊडली अपील करण्यात आली. टप्पा पडल्यानंतर हलकासा बॉल बाहेरच्या दिशेने निघत असताना निर्धाव येतोय आणि या डॉट बॉलच्या मदतीने आता स्कोर थांबलेला आहे. अशाच प्रकारे आपण चर्चा करतोय की डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील, फलंदाजांवर तुम्हाला दबाव निर्माण करावा लागेल आणि त्या दबावातून त्या फलंदाजांची विकेट तुम्हाला घ्यावी लागणार आहे. या सर्व गोष्टी. क्रिकेट हा निव्वळ ताकदीचाच खेळ नाहीये. क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमची युक्ती लढवावी लागेल, कारण नेहमी म्हणतात ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. ती युक्ती तुम्हाला लढवावी लागेल. कमी गतीने टाकलाय, ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे भावेश, त्यानं पकडलाय जेल. आणखी एक धक्का. जिशांतला मैदान सोडावं लागेल. 3रा धक्का लागतोय मतीन स्पोर्ट महापोली संघाला. नवीन बॅटर अल्ताफ कैसला साथ देण्यासाठी अल्ताफ आता मैदानामध्ये एंटर होतोय. धावा धावफलकावरती स्थिर आहेत. 33 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. रोशन कमी गतीने टाकलाय, पुन्हा स्विंग प्राप्त करताना आणखी एक डॉट बॉल. सांगितलं ना, कहा था ना, अगर पहले 3 गेंदे आपकी है तो आखिरी 3 गेंदे मेरी होगी. आणि अखेर पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्या, परंतु शेवटच्या 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च केली नाही. रोशनने केला पलटवार. 1 विकेट त्याला मिळाली.
आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा 11च्या सरासरीनं मतीन स्पोर्ट महापोली संघानं धावा जोडल्यात. शेवटचं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर जय बजरंग पुंडास टीमचा सूरज सज्ज होतोय. सामना करेल कैचच्या बॅटमधून एक सिक्सर आलाय. विस्फोटका बॅटर आहे, ताकद भरपूर या खेळाडूकडे, परंतु आता काय चेलू हाताळलाय त्या ठिकाणी. जबरदस्त क्लीन बोल्ड. बस करत असताना हा कैसला मैदानाच्या बाहेर जावं लागतं. हा फार मोठा धक्का लागलाय तो मतीन स्पोर्ट महापोलीस संघाला. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. थोडासा शफल झाला होता बॅटर आणि त्याच्यानंतर अराउंड दिले एक त्रिफला उद्ध्वस्त केलाय. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल आणि कैसला बॉडी खरं तर डाऊन करता आलेलीच नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला आणि यष्टा उद्ध्वस्त करणारा हा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 33 धावा. सूरजनं चांगली सुरुवात केली आपल्या षटकाला. राईट आर्म राऊंड द विकेट. हो, पुन्हा खोलात टाकलेला बॉल यॉर्कलेंथ होता. मागे बॉल फाईन लेगच्या दिशेने येतोय आणि तेथे मिळेल एक धाव. नेक्स्ट बॉल. अंतिम ओव्हरमध्ये पलटवार करून द्यावा लागणार आहे सूरजला ठाऊक आहे आणि त्यानुसार त्यानं गोलंदाजी आता सुरू केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. हो, यावेळेला ओव्हर पिच बॉल कमी गतीने टाकलाय. लेंथ ओळखली, लॉफ करत असताना बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटक. अल्ताफ आणि अरफात सलामीची जोडी खरं तर आपण पाहिली होती. कैफ आणि अरमानला त्यांना जास्त मोठं योगदान देता आलं नव्हतं, परंतु या जोडीला चांगला खेळावा लागेल. इथे मिस टायमिंग पुलचा फटका पाहायला मिळतोय. झेलखाली क्षेत्ररक्षक आणि मेक्स नो मिस्टेक. विकेट गॉन. आणखी एक धक्का लागेल षटकारानंतर पलटवार. मतीन आलाय नवीन बॅटर. मागच्या सामन्याचा सामनावीर गोलंदाजी जबरदस्त त्याची आपल्याला बघायला मिळाली होती, परंतु आता जबाबदारी असेल ती फलंदाजीची मतीनच्या खांद्यांवर. चांगला खेळतो साकारणार का मतीन? त्याच्या नावानं खरं तर महापोली संघ खेळतोय.
मतीन स्पोर्ट्स महापोली. पहिल्या मॅचमध्ये तर मॅच विनिंग खेळ त्याचा आपण पाहिला होता, परंतु आता सध्या धावा ज्या थांबलेल्या आहेत त्या धावांचा वेग वाढवला जाईल का? सूरजचा बॉल पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर होता. टप्प्यावर आता चांगलं नियंत्रण पाहायला मिळालेलं आहे. डेथ ओव्हरमध्ये कशा टप्प्यावर गोलंदाजी होणं गरजेचे आहे ती सूरजला ठाऊक आहे आणि त्यानुसार ॲक्युरसी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळते. सटीक अचूकता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय आणि एका धावेने स्कोर आता वधारत असताना 40च्या आकड्यावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. जो पहिला इंटेंट असतो ज्या वेळेला तुम्ही 4 षटकांचा सामना खेळता. 41 धावा आहेत, माफ करा, 41 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढचा बॉल समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू खाली येतोय आणि चुकी होणार नाहीये. शेवटच्या बॉलवरती देखील आली आहे विकेट आणि 4 षटकांचा केस संपन्न झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा मतीन स्पोर्ट्स महापोली आणि 42 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल हा सामना जिंकण्याकरिता जय बजरंग पुंडा संघाला. गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. सुरुवात थोडीशी दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला धावा आल्या असं वाटलं होतं की चांगल्या मोठ्या टोटलकडे वाटचाल मतीन स्पोर्ट महापोली संघ करतोय, परंतु तदनंतर रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट्स तुम्हाला बघायला मिळाल्या आणि त्याच्याचमुळे जी टोटल अपेक्षित होती मतीन स्पोर्ट महापोलीला ती टोटल त्यांना बनवता आलेली नाहीये. परंतु 41 धावा एक चांगली टोटल आहे. फायटिंग टोटल सेट केली आहे. 42 धावांचं लक्ष्य त्यांना पार करायचं आहे सामना जिंकण्याकरिता जय बजरंग पुंडाच्या विरुद्ध. परंतु हा सामना इथून कोणता संघ जिंकेल? धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पुंडास्कर करणार की धावांचं संरक्षण, धावा वाचवण्याचा प्रयत्न, धावा वाचवून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न मतीन स्पोर्ट महापोली करणार हे सर्व आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आता ते ऐकविण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये आपण करतो एक थोडासा बदल. मी घेतो एक छोटा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा जय बजरंग पावर शेलार चषक 2025 आणि आता तुमच्या सोबत जोडले जात आहेत तेजस डोबी. थँक्यू. बॅटर आपण पाठवून द्यायचे त्वरित आणि पुन्हा एकदा मी समालोचक तेजस जोबी आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि हे गीत का वाजवलं जातं तर सुधारांकडून माहिती मिळाली की करणजी यांची खूप सारी फरमाईश या गीताला आणि ते गीत सध्या तरी इथून मात्र आपल्याला ऐकायला मिळतं. चला टीम महापोली संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आणि टीम जय बजरंग पुंडास ज्यांच्या नावामध्ये बजरंग आहे आणि ते आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम जय बजरंग पुंडास आपले फलंदाज पाठवून द्यायचे आहेत. एकंदरीत आपण जर का इथून मात्र बघितलं तर 42 धावसंख्येचा वन विजयाकरिता इथून मात्र समोर ठेवले गेले. फायटिंग स्कोरच्या जवळपास 6 आकडा सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय आणि टीम जय बजरंग पुंडास इथून मात्र हा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळेल का हे कुठेतरी मात्र आपल्याला पाहण्यासारखं आहे. महापोलीकरांच्या गोलंदाजीचा विचार केला तर आपण चांगले गोलंदाजी या संघाकडे इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात.
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय भावेश आणि त्याच्या समवेत रोशन ही सलामीची जोडी आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज मती नंतर मात्र षटक क्रमांक पहिला हात आणण्याकरिता सज्ज होतोय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल या स्तंभात दर्शवणारा चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. अगदी पहिल्या बॉलपासून प्रेशर क्रिएट करायला इथून मात्र सुरुवात केली गेली आहे. पहिल्याच बॉलपासून धावा रोखण्याकरिता जे प्रयत्न होता तो सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. चला वेळेच्या बाबतीत आता मात्र कुठल्याही पद्धतीची हलगर्जीपणा चालणार नाही आहे. प्रत्येक चेंडूमागे जमू नका आणि प्रत्येक चेंडूमागे चर्चा करण्याकरिता कोणी इथून मात्र येऊ नका. तशा सूचना आयोजकांनी आमच्यापर्यंत इथे मात्र केल्यात आणि ते पोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत इथून मात्र करतोय. चला गेम आपण स्पीडअप करूयात. आता मात्र 23 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 42 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र बास या सरळ बॅट उडवले गेले चेंडूला बाउंड्रीच्या दिशेनं की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि झेल कॅरी करणारा खेळाडू पतन फलंदाज होतोय. बाद परतावा लागेल तंबूच्या आशेला. बेस आपल्याला डीजेच्या मार्फत पाहायला मिळालं. ज्यांचं हृदय कमजोर असेल त्यांनी कृपया करून डीजेच्या जवळ आमच्या येऊ नका. जबरदस्त बेस आणि वाजंत्री आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. आमचे कोंडा ब्रो सुद्धा टेन्शनमध्ये येतात डिस्प्लेला घेऊन. सध्या तरी टेन्शनला येताना पाहायला मिळतात. जबरदस्त डीजेची वाजंत्री आमचे शंकर साऊंडचे अर्थातच गणेश इथून मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर जयलाही आपण पाहताय छोटा ऑपरेटर आहे आणि स्पेशली जे शामियाने उभे केलेत आम्ही देवयानी मंडप डेकोरेटरचं सातत्यानं ऋणी आहोत की एवढं भव्य दिव्य आपल्याला आयोजन पाहायला मिळतं आणि एक वेगळं स्वरूप या मैदानाचं कायापालट करण्याचं काम देवयानी मंडप डेकोरेटर्स साक्षर यांनी मात्र केलंय. चला जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. मतीने तू मात्र सज्ज होईल षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. पुढचा बॉल आहे दरम्यान रिझनला ट्रॅव्हल झाला आहे त्यामुळे तिथे मात्र क्षेत्ररक्षण करत असताना चेंडू बाउंड्रीच्या दिशेनं पार होताना पाहायला मिळेल का. बाउंड्रीच्या दिशेनं चेंडू तर आपल्याला जाताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पहा. कदाचित असं वाटलं की आधीच्या यावर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण करण्याचं काम इथून मात्र केलं गेलं. चला पंचांनी पाणीची मागणी केलेली आहे. मी आमच्या पंचांना विनंती करतोय परेश महाजन सरांना की आपण चेक करूयात. परेश महाजन सर आपण चेक करायचं आहे बाउंड्रीच्या पलीकडे कारण तशी शक्यता वर्तवली गेली आहे कारण ती जी भिंती आहे ती आपली बाउंड्री लाईन आहे. चौकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या पडतीनं धावसंख्या चौकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या बढतीनं धावसंख्या 4. गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा त्या दिशेनं. आता मात्र गॅप क्लिअर करेल आणि जय बशक पॉवर शिलर फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू निघू जातोय बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय. 1 सेकंड बॅक टू बॅक 2 चौकार 4. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पुढचाही बॉल त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पण आता क्षेत्ररक्षक हुशार झालेत असं इथून मात्र म्हणायला हरकत नाही आहे. हुशारीनं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र करताना पाहायला मिळालेत. एक धाव पळून पूर्ण केली गेली आहे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये धावा येऊ द्या, धावा येणं गरजेचं असतं. एकेरी धाब्याने धावफलक जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे 9 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज मतीन. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे यावेळेस पहा रवी केले गेलं या चेंडूला चाललाय चेंडू बावडाईच्या पलीकडे निघून चाललाय सरळ सीमा रेषा पार पाहायला मिळतो पुन्हा एकदा चौकार 4. तेरा या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहत आहे रोशन आणि देवेंद्र ही सलामीची ही जोडी सलामीची म्हणता येणार नाही कारण भावेश बाद होताना पाहायला मिळाला. देवेंद्र इथून मात्र आपण बघितलं देवेंद्र आणि भावेशला ज्या पद्धतीने राज्यामध्ये देवेंद्र त्याच पद्धतीने आता मात्र पुंडासकरांचा देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये गरजताना आणि बरसताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला मापोली संघ फर्स्ट टायमिंग वॉर्निंग पंचांचं इथून मात्र ऑफिशियल पोहोचलाय. त्याच्यानंतर आता मात्र आवेश तुझ्याकडून आधीच्याही मॅचला खूप सारा वेळ झाला होता. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होते आम्हालाही बोलायला बरं वाटत नाहीये. फर्स्ट टायमिंग वॉर्निंग तुम्हाला इथे आता मात्र पंचांनी दिले तरी आपण तेच करताय. पहिलाच बॉल उचलला गेलाय आवेशचा चेंडू चाललाय 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 सन्माननीय निलेशजी गुरव स्टँडला सलामी देणारा चेंडू सीमा रेषा पार पाहायला मिळतोय. इथून षटकार यावेळेस षटकार पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 19 या अंकावर गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल स्विचिट करायचा प्रयास पाहायला मिळाला अनसक्सेसफुली स्ट्रोक इथून मात्र आपण पाहताय. कधीच्या गळामध्ये कलेक्ट झाला तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि मी जरूर ज्या एकाचा उल्लेख करतो की आपल्या विभागात बघायला आलं तर आपण प्रज्वल दळवीलाही आपण पाहू शकताय. स्विचित स्ट्रोक आहेत अतिशय परफेक्टली इथून मात्र खेळताना आपण त्याला इथून मात्र पाहिलंय. कदाचित त्याच्या पद्धतीने प्रयत्न होणं गरजेचं आहे. निर्धाफिकी डॉट बॉल आपण पाहत आहे. षटकातील पुढचा बॉल धाव घेण्याकरिता सातत्याने इथून मात्र रोशनकडून प्रयत्न केले जातात. आमचे चांगले मित्र आहेत रोशन आणि एक उत्कृष्ट आयोजकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा सातत्याने ते राहिल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात येऊन धावसंख्या फक्त आणि फक्त 19 या अंकावर धावफलक. षटकार आल्यानंतर आवेशने पुढील 2 चेंडू इथे मात्र उभा ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आवेश पुन्हा एकदा सज्ज होईल. षटकातील पुढचा चेंडू स्विचिट करायचं होतं इथे मात्र हो थोडंसं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि नाराजी सुद्धा आपण इथून मात्र पाहिली. सिंगल मीडिया सिंगलला धावसंख्या 20 म्हणजे विजयाकरिता अजूनही 20 या अंकावर धावफलक. 22 धावसंख्येची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये टीम जय बजरंग पुंडा संघाला इथून मात्र वासी आहे. एक धाव येथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते.
सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सिंगलनं ही धावसंख्या 21 हनुमंत रायाच्या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्याच्या मागे मारुती राया आहे त्याला कुठल्याही पद्धतीचं भय नसतं. गोलंदाज सय्यद अंतिम चेंडू होता. असं वाटलं की एखादा स्ट्रोक पॉवरफुल पाहायला मिळेल. एक धाव मिळाली आहे. इथून मात्र देवेंद्रकडून प्रयत्न केला गेला होता जारी. षटक संपत क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थातच 22 विजयाकरिता आता मात्र 12 चेंडू आणि 20 या धावसंख्येची आवश्यकता. खूप सारा सामना जवळ येताना इथून मात्र पाहायला मिळतोय. चला जमू नका, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि त्वरित इथून मात्र 12 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता असताना मॅचला सुरुवात करायची आहे. चला पेयवाहक जर आपण पोहोचत असेल तर थोडंसं फास्ट क्विकली इथून मात्र पोहोचायचं आहे. चला टीम मापोली संघ आपण क्षेत्ररक्षण थोडंसं सजवून घ्या लवकर आणि मॅचला सुरुवात करा. पुढील सामना हा 3 षटकांचा राहील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अमजद सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल स्ट्रोक खूप सारा चांगला इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला आहे. वेगाने चेंडू ट्रॅव्हल झालाय. कैश तिथे मात्र पोहोचेल पण त्याच्या आधी चेंडू पोहोचलाय कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इथून मात्र पाहायला मिळतोय जय बजरंग चषक, जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 चौकार. पाहायला मिळालाय धावसंख्या चौकाराच्या बढतीनं 26-26. आधीच्या स्पर्धेमध्ये रानू रानू हे गाणं खूप सारं चाललं. आता मात्र हे गाणं इथे मात्र पाहायला मिळालं. गणा यांनी अर्थ समजवलं तर खूप बरं होईल. गोलंदाज सय्यद यावेळेस फेकी निर्धाव इथून मात्र डॉट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव फेकी डॉट बॉल सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील हा चेंडू डिलिव्हर करण्याचा प्रयत्न अमजद कडून पाहायला मिळाला जो की सध्या तरी इथून मात्र थांबा दर्शवतो आणि इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज अमजद इथून मात्र सज्ज होतो. षटकातील पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये इथून मात्र आपण पाहताय बाउंड्रीच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल झाला होता चेंडू. क्षेत्ररक्षकाला तिथे मात्र तैनात केले गेलं. त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण होऊन धावफलक 2 धावेने पुढे जाऊन पोहोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं 28-28 या अंकावर. गोलंदाज ट्रॅक पर गोलंदाज अमजद इथून मात्र सज्जोई. षटकातील पुढचा बॉल यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत सध्या तरी इथून मात्र दर्शवतात. एक धाव अतिरिक्त स्वरूपातली का होईना पण इथून मात्र मिळाली आणि धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 29-29 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 13 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचती आहे.
गोलंदाज सय्या षटकातील डिलिव्हर करण्याकरिता सातत्याने जातात. कदाचित गोलंदाज घाबरलाय की काय असं प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय की थोडंसं दडपण इथून मात्र पाहायला मिळतं किंवा काही क्वेरीज असू शकतात. पण चेंडूला थांबा सध्या तरी इथून मात्र दर्शवलं गेलंय. गोलंदाज सय्या ओहो हो यावेळेस सिंगल मिळतीय. डबलचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि रोशन ओके आहे का? यस. क्रिकेट खेळताय की पबजी हेड शॉट पाहायला मिळाला इथे मात्र. चला थोडंसं फनी क्रिकेट जरूर आपण इथून मात्र पाहिलं. पण खेळाडू आमचा ओके आहे. रोशनने तसं आमच्यापर्यंत पोहोचवलं. 2 धावा पडून पुढे केल्या गेल्या आणि धावफलक जाऊन पोहोचत असताना 31-31 या अंकावर धावफलक. दोन धावा पण पुन्हा एकदा पळून येतो मात्र पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावे नका होईना पण डावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहतोय आणि जाऊन पोहोचत असताना येथे मात्र 33. कदाचित सिंगल डबलने धावा बनवण्याचं क्रम इथून मात्र केले गेले. थकवा मात्र जाणवलाय. धावा इथून मात्र सातत्यानं कंप्लीट केल्या जातात. फिटनेस पासून थोडंसं दुरावत असताना थोडेसे दुरावत असताना याही वेळेस व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या एकेरी धावेने 34-34. पंच खूप सारा वेळ घेतलाय. बाउंड्री लाईनवरचा एक आपण गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अमजद तयार. हो 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 हवेमध्ये आहे चेंडू. झेलला आहे इथे मात्र संधी. खूप चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला होता. जेमे तेमे प्रयत्न केले गेले आणि अंतिम क्षणाला चेंडू हातामध्ये बसलाय. विकेट सोबतच फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. षटक सुद्धा इथून मात्र संपलाय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्त संख्या 34. थँक्यू डीजे. 34 आपल्याला इथून मात्र धावसंख्या पोहोचताना पाहायला मिळते. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 6 चेंडू आणि इथून मात्र 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता मात्र भासती आहे. क्रुशल मुवमेंटला आता मात्र मॅच येऊन इथून मात्र थांबताना आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 8 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासती. चला गेम करूयात इथून मात्र स्पीडअप. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कैफला आणले गेले. षटक क्रमांक 4 अंतिम षटक निर्णायक षटक हाताळण्याकरिता कैफ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यद ओ बादची गडा घेऊन पाक साईडला जाणारा हा चेंडू. नशीब का तिथे बॅकअपला कोणी पोहोचलं नाही तर इतिहास या मैदानाचा की जेव्हा जेव्हा तिथे मात्र वेग धारण केला गेला तेव्हा तेव्हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच तोपर्यंत धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 35 या अंकावर विजयाकरिता 5 चेंडूचा खेळ शेष आहे
आणि आता मात्र आवश्यकता असेल ती म्हणजे 7 या धावा संख्येची. 5 चेंडू 7 धावा, 7 धावा आणि 5 चेंडू. जय हनुमान खोनी दक्षत आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. या त्वरित या. आतिश यांची परमिशन घेऊ नका, आपण त्वरित या. गोलंदाज सगळ्यात. ओहो हो, पुन्हा एकदा झेल. मी तर म्हणेन की फलंदाजानं स्वतःहून झेल दिली आहे की काय असं वाटायला आता मात्र सुरुवात झाली आहे. विकेटचं बद्दल फलंदाज बाद. उपस्थित होत आहेत. भिवंडी महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत, पण सध्या तरी या स्पर्धेला वेळ देताना आपल्याला ॲडव्होकेट माननीय सन्मान्य तेजसजी भोईर साहेब येथे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतात. चला, विकेटचं पतन झालंय. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 7 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र वासी आहे. एखादा मोठा फटका सामन्याला एक आव्हान जे आहे ते कुठेतरी मात्र जवळ करू शकतं. काही इथून मात्र घडू शकतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. याही वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आणि 1 बाउन्सचा इशारा पंचांनी ते मात्र पोहोचवलं गेलंय. 1 बाउन्स आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. मुभा संपुष्टात आणली गेली आहे. पहा इथे चाणाक्ष नीतीने हा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. 3 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 7 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र बाजी आहे. निर्धाव चेंडूची उद्घोषणा झाली आहे. जसे जसे चेंडू कमी होईल तशी उत्कंठा आता मात्र वाढायला सुरुवात होईल. खेचून मारलं गेलं या चेंडूला. एक धाव मिळाली. बाउंड्रीच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेकरिता तू मे पाहायला मिळालं आणि काय घडतं, रनआउटची विकेट की 2 धावा पूर्ण. मी तर म्हणीन अशा वेळेला रोशनचं थोडंसं लक्ष कमी होतं आणि 2 धावा कदाचित तिथून मात्र पाहायला मिळाल्या असत्या. रनआउटची विकेट, फलंदाज होतोय बाद. परत थँक्यू सो मच डीजे. आपल्याला इथून मात्र धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली 36. अजूनही आहे विजयाकरिता 2 चेंडू आणि 6 या धावसंख्येची आवश्यकता. न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज हुशार आहे. थोडेसे टप्पे खाली ठेवतोय. चेंडूची उंची खाली ठेवून मारा करण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. कॅफ इथून मात्र सज्जोही षटकात येईल. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक तर चांगला पाहायला मिळाला. 1 धावेतून मात्र बळून पूर्ण होते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आता मात्र पूर्ण केल्या जात आहेत. विजयाकरिता आता मात्र शेवटचा अंतिम 1 चेंडू आणि 4 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र वाचताना आपल्याला पाहायला मिळते आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम आणि सध्या तरी इथून मात्र आपण जर का बघितलं तर इथून मात्र चेसिंग कंपल्सरी असणार आहे. पुंडास्करांना जर का हा सामना विजय खेचायचा असेल तर आता मात्र चौकात ठोकावाच लागेल आणि कुठे महापोलीकरांना जर का हा सामना जिंकायचा असेल तर आता मात्र हा चेंडू स्क्वेअर कुठेतरी फेकावा लागेल किंवा निर्धावितून मात्र फेकावा लागेल. काय घडेल काय बिघडेल हा येणारा शेवटचा आणि अंतिम 1 चेंडू इथून मात्र दर्शवताना आपल्याला पाहायला मिळेल. चला, पुढील सामने हे 3 षटकांचे असणार आहेत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून सज्ज होतो. ओहो, यावेळेस काय घडतं, जैसे को तैसा मिला, बडा मजा आया आणि सामना विजयशी ठरताना इथून मात्र पाहायला मिळतोय. ज्या संघाच्या विपक्षामध्ये गोल्डन 6 टोकण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू त्याच्याच विपक्षात इथे मात्र नव्या फलंदाजानं
इथून मात्र मयूरने क्षमस्व मयूरने ठोकलाय. इथून मात्र षटकार. जिथे पुंडासकरांनी आशा अपेक्षा आकांक्षा सोडल्या होत्या ना तिथे मात्र षटकार ठोकलाय. क्या बात आहे. आणि सामना विजयशी ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम जय बजरंग पुंडास संघ. क्या बात आहे. पुंडास संघ तुमचंही मनपूर्वक आम्ही आभारी आहोत आणि टॉस करण्याकरिता त्वरित यायचं आहे. चला या टीम योगेशजी वारगडे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि महेंद्र सर इथे उपस्थित होत आहेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम महेंद्र सर, आपलं ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला पुंडासकर सामना 3 षटकांचा आहे. आपण त्वरित येतो मात्र क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. नीरज आपण गुणलेखकाच्या